नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी दुनिया या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं लेक्चर क्रमांक 9 आहे, ज्यामध्ये आपण दररोज चालू घडामोडीचे 10 इम्पॉर्टंट प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघत असतो. 10 MCQ आणि त्याचा एक्सप्लेनेशन बघण्याचा अर्थ असा असतो, की आपण त्याचे पूर्ण टॉपिक कव्हर करून घेणं. ओके. टॉपिक कव्हर करून घेणं हे आपला त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि हे कोणत्या कोणत्या एक्झामसाठी, तर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ओके, एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे मित्रांनो. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आत्ताचे लेक्चर चालू करण्याच्या आधी सगळ्यांना अशी एक विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, हिमबिबट्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हिमबिबट्या संशोधनासाठी समाविष्ट प्रत्येक देशातील क्षेत्राचे प्रमाण नेपाळ, भारत आणि उझबेकिस्तानमध्ये सर्वाधिक आहे. जगातील अंदाजे 50%, अंदाजे शब्द यूज केलाय, नॉट कन्फर्म, त्यामुळे इथे लक्षात ठेवा, 50% हिमचित्त्याचे अधिवास प्रदेश संशोधनात्मक कक्षेच्या बाहेर आहेत. आणि अलीकडेच हिमाचल प्रदेश सरकारने जाहीर केले होते की राज्यात भारताचे पहिले हिमचित्ता संवर्धन क्षेत्र किंवा केंद्र स्थापित केले जाईल. दिस इज अबाउट द फ्युचर. स्थापित केलं आहे असं काही म्हटलेलं नाहीये. आणि राज्यही लक्षात घ्या, कुठचं? हिमाचल प्रदेश. आता वर दिलेली कोणते विधान काय विचारले? बरोबर आहेत. ओके. सो पर्याय बघूया. पहिला आहे अ आणि ब विधान योग्य आहे. दुसरं आहे अ आणि क हे विधान योग्य आहे. ओके. आणि तिसरं आहे फक्त अ बरोबर आहे. चौथं ऑप्शन आहे अ, ब आणि क हे आहे. ठीक आहे. आता माझ्या मते, म्हणजे जे माझ्या वाचनात आलेला जो मुद्दा होता, तो हिमचित्त्याचं जे अधिवास आहे संशोधनात कक्षेच्या बाहेर नाहीये. हिमचित्त्यावरती जवळजवळ एक माझ्या माहितीप्रमाणे 60-70% जे आहेत ना, त्याचे संशोधन त्यांच्या केंद्रांवरती सुरू आहे. ओके. आणि याचे काय झालेलं आहे की हे जे राज्य दिलेले आहेत बघा, प्रमाण नेपाळ, भारत आणि उझबेकिस्तानला, याचं आपण प्रपोर्शन बघूया. माझ्या माहितीप्रमाणे नेपाळमध्ये जवळजवळ 74%, भारतात 40%, उझबेकिस्तानमध्ये 39% आणि चीन आणि रशियामध्ये जवळजवळ 25% हे आहे. आणि हिमाचल प्रदेश नाही, तर तिकडे उत्तर प्रदेश असं त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. ओके. आता याचं आपण योग्य एक्सप्लेनेशन बघूया. सगळ्यात पहिले बघूया की याचं योग्य उत्तर काय. येस, बघा, फक्त अ हे विधान जे आहे बघा मित्रांनो, ते काय आहे? योग्य आहे. ठीक आहे. आता बघा पुढे बघा, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचा हिमचित्त्याच्या संशोधनासाठी, पहिले लक्षात घ्या, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, ओके, हिमचित्त्याच्या संशोधनासाठी 100हून अधिक वर्षे या अहवालानुसार 12 आशियाई देशातील हिमचित्त्याच्या 70% पेक्षा जास्त अधिवासावर काय आहे? संशोधन चालू आहे. ओके. संशोधनानुसार व्यापलेल्या प्रत्येक क्षेत्रातील देशातील क्षेत्राचे प्रमाण बघा, नेपाळ 74, भारत 40, उझबेकिस्तान जे आहे ते 39% आणि चीन आणि रशिया हे काय आहे? 45%. आणि आपण लास्ट स्टेटमेंट बघितलं होतं काय, तर हिमाचल प्रदेश सरकारने, तर हिमाचल प्रदेश नसून त्याचे योग्य उत्तर बघा आहे उत्तराखंड. ओके. उत्तराखंड सरकारने भानौर घाटी पुलाजवळील, ओके, लंका येथे भारताचे पहिले हिमचित्त्यांचे संरक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजे लक्षात ठेवा, भारतातील पहिले हिमचित्त्याचे संरक्षण केंद्र कुठे आहे? UK, म्हणजे उत्तराखंडमध्ये भानौर घाटी पुला जवळ ते आहे. हा इम्पॉर्टंट प्रश्न होता पर्यावरणाच्या दृष्टीने, त्यामुळे. आणि ह्याची अजून स्थापना झालेली नाहीये, पण येत्या काही काळामध्ये त्याची स्थापना होईल. बघा पुढचा प्रश्न बघूया. भारत आशिया एक्सप्रेस आणि भारत युरोप एक्सप्रेस प्रणाली कशाशी निगडीत आहेत? ओके. आता एक्सप्रेस म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं ते काय? ट्रेन किंवा विमान किंवा कुठचंही दळणवळणाचं साधन. ओके. आता एवढं लक्षात ठेवायचं, एक्सप्रेस म्हटलं की आपल्या डोक्यात एक मुद्दा आला पाहिजे बाळांनो, दिस इज समथिंग रिलेटिंग विथ द
कनेक्टिव्हिटी म्हणजे कुठच्याही माध्यमाने एक देशाने दुसऱ्या देशाला कनेक्ट राहण्यासाठी एक्सप्रेस आहे, बरोबर. एक्सप्रेस तेच काम करत आहे मग, राईट. तर पहिले आपण ऑप्शन्स पाहूया याचं काय. बघा, परदेशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मायदेशी परत आणण्याकरता कोविड लशींचा पुरवठा करण्यासंदर्भातील कनेक्टिव्हिटी, माहिती संप्रेषण प्रणालीसाठी समुद्राखालून ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी, की देशभरातील पर्यटनाला परवानगी देण्यासाठी एअर बायो बबल. त्याचं उत्तर बघूया. आता बघा, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच बघा, ही दिस इज रिलेटिंग विथ व्हॉट, कनेक्टिव्हिटी. ओके, त्यामुळे पहिला ऑप्शन आपोआप कट होतो बघा हा. ओके, आणि इथे चौथा पण येतो, कट होतो का, कारण की पर्यटनाचा रिलेटेड कनेक्टिव्हिटी येऊ शकतो, पण असं डिरेक्टली गोष्ट आपल्याला लक्षात येणार नाही. याचं योग्य उत्तर बघूया. येस, याचं योग्य उत्तर आहे बघा, माहिती संप्रेषण प्रणालीसाठी समुद्राखालून ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी. त्याचं एक्सप्लेनेशन आहे का, की रिलायन्स जिओ इन्फोटेक लिमिटेड, जिओ ही जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडची सहाय्यक कंपनी सबमरीन केबल सिस्टीमचे केंद्र म्हणून भारतासह सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पाण्याखालील केबल प्रणाली तयार करीत आहे. आंतरराष्ट्रीय नेटवर्क नकाशाच्या केंद्रस्थानी असलेल्या फायबर ऑप्टिक दूरसंचाराच्या इतिहासातील ही काय आहे, पहिलीच वेळ आहे. पाण्याखालील केबल सिस्टीममध्ये 2 उप केबल सिस्टीम असतील. इंडिया आशिया एक्सप्रेस भारत सिंगापूरला जोडेल, आणि भारत युरोप एक्सप्रेस भारताला मध्य पूर्व आणि युरोपला जोडेल. ओके, अजून हे वर्किंग मध्ये, फक्त आपल्याला याला माहिती पाहिजे, कारण की मित्रांनो डे बाय डे ह्याच्याबद्दल आपल्याकडे अपडेटेड माहिती येत जाईल आणि त्याच्यानंतर हा टॉपिक तुम्हाला जास्त कव्हर होईल. ओके, त्यामुळे जर का वाचनात न्यूजमध्ये किंवा कुठच्याही जिओग्राफिकल चॅनल जे चॅनल्स असतात, जर का तुम्ही काही बघत असाल बघा, डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी वगैरे, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल जास्त अपडेटेड माहिती त्यावेळेस मिळेल. पण एवढंच लक्षात ठेवायचं की भारतातील कोणती कंपनी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर जिओ ही कंपनी आहे, आणि सध्या आशिया आणि युरोप बरोबर चाललेलं आहे, मध्ये सिंगापूर. आशियाचा जो रोल आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर सिंगापूरशी रिलेटेड आहे, आणि युरोपचा जो रोल आहे तो कशाशी आहे, तर मध्य पूर्व युरोप. ओके, म्हणजे मिडल ईस्ट कंट्रीज आणि युरोप ह्याच्याशी कनेक्टेड साठी भारत युरोप एक्सप्रेस काम करत आहे. ओके, लॉजिकली लक्षात ठेवा, खूप जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, लक्षात ठेवा की म्हणजे खूप सारा डाटा लक्षात ठेवण्याला प्रॉब्लेम होतो. ओके, त्यामुळे बी स्मॉल अँड स्वीट. ओके, पुढे बघूया आता तिसरा प्रश्न. भारत सरकारच्या जलजीवन मिशन संदर्भात, बघा पुढचं मिशन आहे भारत सरकारचं जलजीवन मिशन. खालील विधानांचा विचार करा. पहिलं, जलजीवन मिशन पाण्याच्या वापराच्या सामुदायिक दृष्टिकोनावर आधारित आहे. जल है तो जीवन है, राईट. जल है तो कल है, आणि कल है तो जीवन है ना. 2022 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी प्रदान करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आणि काय विचारले, कोणते विधाने काय आहेत, तर बरोबर आहे. त्याचं पहिल्यांदा ऑप्शन्स बघूया. बघा, फक्त अ, फक्त ब, अ आणि ब दोन्ही नाही. याचं उत्तर बघा काय आहे, तर याचं उत्तर आहे फक्त अ. हे काय म्हणजे अ हे विधान काय झालेलं आहे, बरोबर आहे, फक्त सामुदायिक दृष्टिकोनावर. बघा याचं योग्य स्पष्टीकरण काय असेल, तर बघा, जलजीवन अभियान पाळण्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनावर आधारित असेल. सरकारच्या मते या अभियानात माहिती, शिक्षण आणि संप्रेषण हे काय आहेत, मुख्य घटक म्हणून समाविष्ट केले जातील. सर्वांचे प्राधान्यक्रम बनवून पाण्यासाठी लोकांची चळवळ तयार करणे हे ह्याचे ध्येय आहे. लक्षात ठेवा, पाण्यासाठीची चळवळ उभारणे हे ह्याचे ध्येय आहे, नळ जोडणी वगैरे हे नाही. आणि 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी देणे हे या मिशनचे काय आहे, उद्दिष्ट आहे. ध्येय आणि उद्दिष्ट कोणत्या ध्येयाने झपाटलेले आहात, बघा लक्षात ठेवा, याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. मला अधिकारी व्हायचंय, अधिकारी होणं हे तुमचं काय आहे, ध्येय आहे. आणि मग उद्दिष्ट काय, रोज अभ्यास करणं, करंट अफेअर्स नीट करणं, सेक्शन्स आपल्या सोर्सेस व्यवस्थित चॉईस करणं, सिलेबस प्रॉपरली चेक करणं, PYQचा अभ्यास करणं. ओके, ही झाली तुमची काय, उद्दिष्ट. आणि अधिकारी होणं हे काय झालं, हे झालं तुमचं ध्येय. हा फरक कळलाय मित्रांनो. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
की ज्यूस एक्सप्लोरर मिशन संदर्भात भरपूर मिशन्स आलेत बघा. ओके, खालील विधानांचा विचार करा. शुक्र ग्रहाचा शोध घेण्यासाठी अंतराळ यान 2022 मध्ये काय होईल, रवाना होईल. हे बर्फाळ चंद्र गॅनिमेड भोवती प्रदक्षिणा घालेल आणि त्याचे स्वरूप आणि उत्क्रांती आणि त्याच्या संभाव्य राहण्या योग्यतेचे ते काय करेल, विश्लेषण करेल. खालीलपैकी कोणते विधाने काय आहे, बरोबर आहे. बघायचं ऑप्शन लक्षात घ्या. फक्त फक्त आणि ब आणि दोन्हीही नाही. तर आता आपण ह्याचं योग्य उत्तर बघूया. ह्याचं आहे फक्त ब. मलाही ह्या प्रोजेक्ट बद्दल विशेष माहिती नाही. बघा मित्रांनो, कसं असतं, प्रत्येकाचे काहीतरी ग्रे पॉईंट्स असतात. जसं मला आता सायन्स टेकची इन्फो बघितली किंवा मला प्लेसची इन्फो बघितली तर मला एवढ्या इझिली लक्षात राहत नाही. काहींना राजकीय घडामोडी लक्षात राहत नाही, काहींना इकॉनॉमिकली लक्षात राहत नाही. तर बघा, प्रत्येकाचे काही ग्रे एरियाज आहेत, प्रत्येकाचे काही डार्क पॉईंट आहेत आणि प्रत्येकाचे अतिशय कोरा पॉईंट असतात. त्याच्यातले आपले हे काय आहेत, अतिशय डार्क पॉईंट आहेत, लक्षातच राहत नाही. ओके, मग बघा ह्याच्यावर की एक बेस्ट उपाय असतो तो म्हणजे ज्याने त्याने स्वतःचं काहीतरी सोल्युशन शोधून काढणं. आता ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघूया. पहिले तर ज्यूस म्हणजे काय ते बघा. ज्युपिटर आयसी मून एक्सप्लोरर. ओके, ज्युपिटर आयसी मून एक्सप्लोरर युरोपियन अंतराळ एजन्सी द्वारा विकसित. कोणी केले, युरोपियन अंतराळ एजन्सीने विकसित केलेले ज्युपिटर आयसी मूल्य काय, ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर अंतर्देशीय अंतराळ यान एक महत्वपूर्ण चाचणी टप्प्यात दाखल झाले आहे. नेदरलँडमधील ESAच्या युरोपियन अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र येथे त्याची काय झाली, चाचणी घेण्यात येत आहे. या मिशनमध्ये गुरुच्या 3 गॅलिलियन चंद्राचा म्हणजे युरोप, कॅलिस्टो, गॅनिमेडचा अभ्यास केला जाईल. हे वस्तीसाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीचा तपासणी करेल. वस्तीसाठी म्हणजे काय, तिकडे जाऊन जर का आपल्याला काही रहिवास करायचा असेल तर. आणि पुढचं महत्वाचं म्हणजे 2022 मध्ये एरियन 5 रॉकेटद्वारे ते काय होणार आहे, लॉन्च होणार आहे. आणि 2019 मध्ये ते काय गुरुपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. येस, फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यूस हे कशाशी रिलेटेड, ज्युपिटर आयसी मून एक्सप्लोरर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आंतरराष्ट्रीय सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर ISIN संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हा ISN कोड 12 अंकी क्रमांक आहे, जो एक विशिष्ट सुरक्षा प्रणाली ओळखण्यासाठी कार्यान्वित केली गेलेली एक आवश्यक प्रणाली आहे. भारतात विविध सिक्युरिटीजसाठी ISIN जारी करण्याचे काम NSDL ला देण्यात आले आहे. सरकारी सिक्युरिटीजसाठी ISIN कोडचे वाटप भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केले जाते. कोणते विधाने काय आहे, बरोबर आहे. आता एक सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची गोष्ट की इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर हा कोणाला दिला जातो, हा बँकेला दिला जातो. ओके, हा बँक म्हटलं की तिथे रिझर्व्ह बँक आली. आता रिझर्व्ह बँकेचं काम झालं, ह्याचा अर्थ काय झालं बाळांनो, की एवढं लक्षात घ्या की तिकडे सेंट्रल स्ट्रॉंग ऑथॉरिटी आली. ह्याचं पहिल्यांदा पर्याय पाहूया आपण. आणि ब आणि क, फक्त ब की वरीलपैकी सर्व. ह्याचं योग्य उत्तर माझ्या मते तर सगळी विधानं आहेत. बघा, वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य विधान आहे. बघा, ह्याचं स्पष्टीकरणातला पहिला मुद्दा म्हणजे भारतामध्ये सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड NSDL कडे विविध सिक्युरिटीजसाठी ISIN देण्याचे काम केले आहे. पहिल्यांदा कोणाकडे आलेलं आहे, हे सेबीकडे आलेलं आहे. ओके, सरकारी सिक्युरिटीजसाठी ISIN कोडचे वाटप भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे केले जाते. लक्षात ठेवा, ISIN देण्याचे सिक्युरिटीजसाठीचं काम दिलंय सेबीकडे, पण डीला कोड जात आहे तर RBI मार्फत. ओके, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वॉल्ट मॅनेजर्सच्या सुवर्ण विनिमय संबंधित व्यवसायाचे नियमन करण्यासाठी केलेली एक प्रणाली आहे. सोन्याच्या पावतीनंतर वॉल्ट मॅनेजर एक EGR तयार करेल, ज्यासाठी डिपॉझिटरी आंतरराष्ट्रीय सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर किंवा ISIN नियुक्त करेल, जो विशिष्ट सुरक्षा ओळखण्यासाठीचा काय असेल, एक कोड आहे. ISIN कोड हा कसा 12 अंकी आहे. इथे एक शब्द आलाय बघा, EGR. ओके, या EGR बद्दलची विशेष माहिती आपण बघूया. नेक्स्ट बघूया.
लोकलेखा समिती संदर्भात अयोग्य विधान ओळखा. पहिलं म्हणजे सध्या लोकलेखा समितीमध्ये अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे एकमेव सदस्य आहे. लोकलेखा समितीची स्थापना 1919च्या कायद्यान्वये 2021 मध्ये झाली. बरं. त्याच्यानंतर या समितीच्या बैठकीची गणसंख्या 6 आहे. ओके. आणि महालेखा परीक्षकास या समितीचे कान नाक डोळे म्हणून ओळखले जाते. येस, पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, लोकलेखा समिती ही संसदेच्या स्थायी समितीपैकी एक आहे. ठीक आहे. आणि बाकी सगळे विधानसभेची गणसंख्या ही 6 नसून ही त्याच्यापेक्षा पण कमी आहे. पण आपण याचं योग्य उत्तर बघूया काय आहे. बघा, या समितीची बैठकीची गणसंख्या 6 आहे. एक्झॅक्टली हे विधान चूक आहे, कारण गणसंख्या म्हणजे टोटल असणारे उपलब्ध हे 4 असले पाहिजेत. ओके, ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर बघा, लोकलेखा समिती ही संसदीय स्थायी समित्यांपैकी एक समिती आहे. सर्वात जुनी वित्तीय समिती म्हणून ती ओळखली जाते, जिची स्थापना 1919च्या भारत सरकार कायद्यानुसार कधी झालेली आहे, तर 2021 मध्ये ती झालेली आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, पुनर्नेमणूक. 1 मे 2020 ते 30 एप्रिल 2021 सभागृहातून लोकलेखा समितीमध्ये चौधरी हे एकमेव सदस्य आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, लक्षात घ्या, समितीच्या बैठकीची गणसंख्या किती आहे, 4 आहे. येस, सदस्य संख्या किती झाली आहे, 22. टोटल सदस्य संख्या किती झाली आहे, 22. आणि 15 त्याच्यातले लोकसभेतले असतील आणि 7 जे असतील ते राज्यसभेतील असणार आहेत. नेक्स्ट बघूया, 16व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कार कोणाला मिळालेला नाही, मिळालेला नाही असं आहे. लक्षात घ्या, भर्तृहरी महताबा, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे की शशी थरूर. ओके, 16व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही, त्याचं उत्तर आहे शशी थरूर यांना मिळालेला नाही. या तिघांनाही 16व्या लोकसभेमध्ये संसद महारत्नचा पुरस्कार हा मिळालेला आहे. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया की स्वामित्व योजना ही कशाशी निगडीत आहे. ओके, बघा, ड्रोनचा वापर करून ग्रामीण भागातील जमिनीचे मॅपिंग करणे, मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेसच्या उन्नतीसाठी सहाय्य, आर्थिक तांत्रिक व्यावसायिक सहाय्य करणे, शेतकऱ्यांना विविध शेती पद्धतीचे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, की ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणारी ती एक योजना आहे. तर लक्षात घ्या, स्वामित्व स्टँड्स फॉर, बघा, ही एक ग्रामीण भागामध्ये आहे, हे मी कन्फर्म सांगते का, बिकॉज इट स्टँड्स फॉर सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज. ओके, त्यामुळे पहिला ऑप्शन कन्फर्म राईट आहे. येस, एक्झॅक्टली, ड्रोनचा वापर करून ग्रामीण भागातील, बघा, ड्रोनचा वापर करून ग्रामीण भागातील जमिनीचे मॅपिंग करणे. त्याचं एक एक्सप्लेनेशन बघूया. बघा, स्वामित्व इट स्टँड्स फॉर सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज. याची सुरुवात कधी झाली, 24 एप्रिल 2020 रोजी झाली. काय तर 4 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या योजनेत ड्रोनचा वापर करून ग्रामीण भागातील मॅपिंगचे जमिनीचे मॅपिंग करण्यावर ह्याच्यावर भर आहे. अशा प्रकारचे पहिले मॅपिंग पुणे जिल्ह्यातील सोनोरी गावात झाले. या योजनेत 6 राज्य समाविष्ट आहेत. कोणते, यूपी, हरियाणा, महाराष्ट्र, MP, उत्तराखंड अँड कर्नाटक. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन्स जे आहेत ते इथे कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया, सरना आदिवासी धर्म संहिता विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले. पहिली गोष्ट हे माहिती पाहिजे तुम्हाला की सरना ही आदिवासी जात कोणत्या राज्यात आहे. ओके, आता ही एवढं सांगते की समवेअर बिहार, झारखंड. ऍक्च्युली आधीच्या बिहारमध्ये सरना ही जात होती. इतिहासामध्ये पण यांचं खूप स्ट्रॉंग योगदान आहे. पण आता बिहारमध्ये की झारखंडमध्ये आपल्याला ते बघायला पाहिजे. बघा, बिहार, झारखंड, आसाम की नागालँड. त्याचं योग्य उत्तर बघा काय आहे, तर याचं उत्तर आहे की झारखंड. येस, त्याचं स्पष्टीकरण बघूया की झारखंड विधानसभेने 11 नोव्हेंबर 2020 रोजी सरना आदिवासी धर्म
संहिता विधेयक मंजूर केले. या विधेयकाला मंजुरीसाठी आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहे. सरना जमातीला एक धर्म म्हणून ओळख देणे आणि 2021च्या जनगणने स्वतंत्र संहिता म्हणून त्याचा समावेश करण्याची काय केली आहे, मागणी केलेली. राज्यघटनेनुसार धर्माच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार केंद्राला आणि तो मंजूर करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. व्हेरी गुड. हे धर्माचे लोक हे काय आहे, निसर्ग पूजा करतात आणि या धर्माचा प्रतीक काय आहे तर लाल रंगाचा झेंडा. ओके. झारखंडने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतले, पण अर्थात ओके ह्या धर्माच्या बाबतीत कोणताही कायदा करायचा असेल इथे केंद्राची जी मंजुरी आहे ती काय असणार आहे, अत्यावश्यक असणार आहे. आणि केंद्राने ते करण्याचं पुढाकार घ्यावा आणि त्याला संमती राष्ट्रपतींनी द्यावी, हे याचं महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे. पुढे बघा, स्वावलंबन एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या संस्थेने किंवा विभागाने चालू केलेली आहे. येस, सिडबी की कृषी मंत्रालय, इस्रो, RBI. ह्याचं उत्तर योग्य काय आहे बघा, सिडबी या संस्थेने सुरू केलेले आहे. सिडबीने या योजनेची स्वावलंबन योजनेची रेल्वेची हे केलेली आहे, घोषणा केलेली आहे. ओके, सिडबीने स्वावलंबन ओके कधी केली, मार्च 19 मार्च. तर 2024-25 पर्यंत भारताचे $5 ट्रिलियन लक्ष्य गाठण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस 11 उद्योजक शहरांना भेट देणार आहे. कोणते कोणते, दिल्ली, जम्मू, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलुरू, कोलकाता, भुवनेश्वर आणि वाराणसी. आणि प्रवासासाठी कोणतेही शैक्षणिक बंधन नाही. येस, 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोणीही यात सहभागी होऊ शकेल. सिडबी हे काय आहे तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, ही एक महत्वाची लक्षात गोष्ट घ्या. सिडबी इट स्टँड फॉर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, कुटीर उद्योगांना आणि कुटीर लघु उद्योगांना काय करायचंय, प्रोत्साहन देऊन मेकिंग इंडियामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, त्याच्यासाठी व्यापार सुलभीकरण वगैरे करणं, हे सगळं ह्या रेल्वेचं आहे. म्हणून ह्यांनी वेगवेगळे राज्य तुम्ही कसे कनेक्ट करू शकता आणि आपला व्यवसाय कसा पसरवू शकता हे दर्शवणारं ही रेल्वे आहे. ठीक आहे. सो इथे आजचे प्रश्न मित्रांनो संपलेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच आजच्या लेक्चरला जॉईन केल्याबद्दल आणि पूर्ण पेशन्सली पाहिल्याबद्दल. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. पण जाण्याआधी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.